नमस्ते. टी-ई-टी एक्झामसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या टॉपिकपैकी एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणजेच सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट वाटायला टॉपिक खूप हार्ड वाटतो. पण अतिशय सिंपल टॉपिक आहे. फार मोजके क्वेश्चन या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत, पण ते आपल्याला सोडवायचे आणि 2च सूत्र आहेत या पूर्ण टॉपिकमध्ये. ती आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेली आहेत. फक्त जस्ट कशा पद्धतीने ती तुम्हाला वापरायची हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आणि कशा पद्धतीने प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत ते आपल्याला या आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. तर हे टॉपिक माहिती आहे तुम्हाला पेपर 1 व पेपर 2 चे टॉपिक हे सेपरेट आहेत. ठीक आहे. आणि या ठिकाणी आता आपण प्रश्न पाहतोय. सुरुवातीला आपण सर्व प्रश्न पाहून घेऊया एकदा नक्की कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर आपण प्रश्नांना सोडवायला सुरुवात करणार आहोत. ओके, ठीक आहे. आता प्रश्न वाचल्यानंतर काही ठिकाणी तुम्हाला अवघड वाटू शकतात ते प्रश्न, पण अतिशय सोपे आहेत. सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर पहा काय प्रश्न दिले. ए ने 3,20,000 बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता गुंतवले. बी ने 2,40,000 कर मुक्त म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षाकरता गुंतवले. तर त्याचे बी ला 3,04,800 मिळाले. तर कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली व शेकडा कितीने? ओके, सिंपल प्रश्न आहे. फक्त जस्ट आपण प्रश्न वाचून घ्या, समजून घ्या. त्यानंतर जर पाहिलं तर साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने 11 दराने 60,000 रुपयाचे कर्ज घेतले. सरळ व्याजाने घेतलेत. ओके, नोटबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी 0.5 ने व तिसऱ्या वर्षी पुन्हा 0.5 म्हणजे 0.5 ने कमी केल्यास 3 वर्षाच्या शेवटी साहिलला एकूण किती रक्कम मिळेल? ओके, या पद्धतीने किती रक्कम जमा करावी लागेल या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलाय. सरळ व्याजाचा प्रश्न आहे, सिंपल आहे. इथं जर पाहिलं तर सेम त्याच पॅटर्नने प्रश्न विचारला गेलाय. सरळ व्याजाचा प्रश्न आहे. पुन्हा अनिलने बँकेकडून म्हणजे याच्या आधी जर प्रश्न पाहिला 21 आणि इथं जर पाहिलं तर 17 सेम प्रश्न आहे. फक्त आकडे बदलून विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर एका रकमेवर 8 दशांश दराने 24 महिन्यांकरता होणारे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक ₹180 आहे. तर ती रक्कम किती? म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला फरक विचारलाय 2 वर्षाचा. ओके, ठीक आहे. फरक दिलाय, ॲक्चुअली अमाउंट विचारली. ठीक आहे. त्यानंतर 5वा प्रश्न पाहिला तर ₹12,000 मुद्दल. ओके, आणि 4 वर्ष सरळ व्याजाने ₹1,140 ही रास आहे. ओके, तर व्याज दर 4% वाढवला तर रास किती होईल? रास किती होईल या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलाय. म्हणजे रास म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. ठीक आहे. सगळे पॉइंट आपण कव्हर करणार आहोत एकदम डिटेलमध्ये. ठीक आहे. आता त्यानंतर पहा 2013चा प्रश्न आहे. एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 6 महिन्यात तिप्पट होते, तर व्याजाचा दर किती असेल? आता प्रश्न जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला वाटणार आहे का प्रश्न एकदम हार्ड विचारले गेलेले आहेत, पण इतके अवघड प्रश्न विचारले म्हणजे तुम्हाला वाटत असले तरी तितके ते अवघड नाहीये. ठीक आहे. तर काही प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला बेसिकसाठी घेतलेले आहेत. तर ते बेसिकचे प्रश्न आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आणि पहा टोटल क्वेश्चन किती आहेत? 9चे आहेत. हे 9च क्वेश्चन आपल्याला फक्त या टॉपिकमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. त्यापैकी 3 प्रश्न मी तुम्हाला जस्ट बेसिक कन्सेप्ट कळावी त्यासाठी घेतलेत. बाकीचे सगळे तुमचे PYQ आहेत, जे की आतापर्यंत तुमच्या बोर्डाला विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या प्रश्नाला. खालून वर जातोय आपण. 9व्या पासून 1 पर्यंत आपण पोहोचणार आहोत. त्यामुळं म्हणजे तुम्हाला काय होईल टप्प्याटप्प्याने लक्षात येईल नक्की कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे. आता इथं जर पाहिले तर ₹500 10.8% दराने 4 वर्षाचे व्याज किती? म्हणजे सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला विचारला आहे. सिंपल इंटरेस्टलाच आपण काय म्हणतो? सरळ व्याज. ओके, सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला PNR भागिले 100. पी म्हणजे काय? प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. ओके, पी म्हणजे काय असते? मुद्दल असते. ओके, त्यानंतर एन म्हणजे काय असतो? काळ. नंबर ऑफ इयर म्हणजे काय असतात? वर्षे. ओके, त्यानंतर आर म्हणजे काय असतो? रेट. ओके, म्हणजे दशांशे दर. ओके, ठीक आहे. आणि सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे आता एक शब्द राहिला या ठिकाणी कोणता? रास. आता रास कशाला म्हणायचं? तर रासलाच अमाउंट म्हटलं जातं. ए इज इक्वल टू. आता ही कशी असते? प्रिन्सिपलमध्ये तुम्ही काय मिळवता? सिंपल इंटरेस्ट मिळवता. प्रिन्सिपलमध्ये तुम्ही काय करता? इंटरेस्ट मिळवता. म्हणजे काय करता? प्रिन्सिपल म्हणजे काय? मुद्दल. मुद्दलमध्ये जेव्हा आपण व्याज मिळवतो तेव्हा जी तयार होते ती काय म्हणतो आपण? रास असं म्हणतो. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे जे कर्ज घेतलं असेल किंवा कोणाला दिलं असेल त्याच्यावर जेवढं व्याज घ्यायचं ते त्याच्यात फक्त मिळवायचं. ह्या झाल्या कन्सेप्ट. आता आपल्याला इथे सिंपलमध्ये प्रश्न विचारलाय काय? ₹500. ₹500 काय? मुद्दल आहे. मुद्दल म्हणजे काय? पी. ओके, किती वर्षासाठी? 4 वर्ष. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 8 भागिले किती आहे? 100. ओके, म्हणजे इथं जर पाहिलं तर ह्या 2 शून्य गेले 5 चोक 20. ओके, आणि 8 दुने 16 म्हणजे किती आले? 160 म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओके, तर या पद्धतीने सिंपल प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. आता हा प्रॅक्टिसचा घेतलेला आपण क्वेश्चन होता खरं तर. आता पहा त्याच्यानंतर एका ठराविक रकमेचे एका
ठराविक दराने 4 वर्षांचे सरळ व्याज 160 रुपये आहे. एका ठराविक रकमेचे. रक्कम किती आहे माहित नाही. ओके, ठराविक दर किती आहे माहित नाही, पण 4 वर्षाचे सरळ व्याज किती आहे 160 रुपये. त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने दर तोच ठेवलाय, परंतु 2 वर्षात सरळ व्याज किती. आता जर नीट प्रश्न पाहिला, दोनही काय आहेत सरळ व्याज आहे. ओके, आता इथं किती वर्षासाठी आहे 4 वर्षांसाठी, इथं किती वर्षांसाठी 2 वर्षांसाठी. म्हणजे आता इथं हा प्रश्न न सोडवता तुम्ही डायरेक्ट लॉजिकली ही याचं उत्तर काढू शकता. इथं किती वर्ष दिलेत 2, सॉरी 4, इथं किती दिलेत 2. आता इथं जर 100 रुपये दिले असतील आणि इथं काय सांगितलंय दुप्पट अमाऊंट, तर इथं किती घ्यायचे आपल्याला 200. सिंपल आहे. ओके, म्हणजे आता इथे अमाऊंट 100 रुपये, इथं अमाऊंट 200 रुपये. हे 4 वर्षाचं आहे, हे 2 वर्षाचं आहे. म्हणजे याचा अर्थ वर्ष काय झाली 2 कमी झाली, पण दर जर पाहिला तर दर काय तोच आहे, सेम दर आहे. म्हणजे आता इथं जर मी तुम्हाला सांगितलं त्या 10 रुपये दर म्हणजे 10% दर असेल, 100चे 10% म्हणजे 10 रुपये. 4 वर्ष किती झाले 40 रुपये. ओके, आता अमाऊंट झाली 200 रुपये, त्याचे 10% दर तोच आहे. 200चे 10% म्हणजे किती 20 रुपये. 2 वर्षासाठी किती झाली 40 रुपये. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही उत्तर काय असतात सेमच असतात. इथं जर 160 आहे, ओके, वर्ष 2 कमी केली पण अमाऊंट दुप्पट केली, त्यामुळे पुन्हा ऍट द एंड आपण कुठे जाऊन बसणार 160 वर. आलं लक्षात. म्हणजे प्रश्नही सॉल्व्ह करायची गरज नाही. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा होता. त्याच्यानंतर जर पाहिलं तर दर साल 18% सरळ व्याजाने 10,000 रुपये गुंतवले तर दर महिन्याला किती व्याज मिळेल. ओके, ठीक आहे. म्हणजे बँकेत किती टाकले, आता सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय PNR भागिले किती 100. ओके, ठीक आहे. किती गुंतवले 10,000, किती वर्षासाठी दर साल म्हणजे 1 वर्ष आपण. ओके, ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 18. ओके, भागिले किती आहे 100. ओके, म्हणजे आता इथे ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ओके, म्हणजे आता इथे किती झाले 18 1 18 आणि हे 2 शून्य म्हणजे किती 1800. आता हे जे 1800 हे माझं काय झालं 1800, हे काय झालं मला त्या वर्षी मिळणारं व्याज झालं. आता व्याज हे 12 महिन्यावर आहे, एक काय वर्ष आहे 12 महिने. ओके, ठीक आहे. म्हणजे ह्या 1800ला आता मी कितीने भागणार 12ने भागणार का, मला प्रत्येक महिन्याचं व्याज काढायचं. हे जे मिळाले मला हे एका वर्षाला मला 1800 मिळणार. मग मला एका महिन्याला किती असणार आहेत, एका वर्षात 12 महिने असतात. म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर काय होणार आहे 12 1 12. ओके, बोलले किती 6 12 5 60 शून्य म्हणजे किती 150 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 3. लक्षात. म्हणजे सिंपल इंटरेस्टने इंटरेस्ट काढून घेतला एका वर्षाचा आणि त्याला 12ने आपण काय केलं भागलं. सिंपल प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला गेला होता. त्याच्या पुढचा प्रश्न पहा. आता 2013चा प्रश्न आहे. म्हणजे हे प्रॅक्टिसचे क्वेश्चन काही फक्त आपण ऍड केले होते. आता आपण डायरेक्ट PYQ ला सुरुवात करतोय. काय सांगितलंय, एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 6 महिन्यात तिप्पट होते. ओके, म्हणजे थोडक्यात काय एका मुद्दल किती माहित नाही त्याला आपण P म्हणतो, प्रिन्सिपल. ओके, ठीक आहे. आता ही जी मुद्दल आहे ही किती होती तिप्पट होती, म्हणजे 3P होती. किती महिन्यात 6 महिने. किती महिन्यामध्ये 6 महिने. ओके, आणि कशाने चक्रवाढ व्याज. ओके, आता चक्रवाढ व्याज अमाऊंट किती झाली 3P. म्हणजे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आता खरं जर पाहिलं गेलं तर चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. मग इथं कंपाऊंड हे जे काही दिले हे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज दिलंय का नाही, आपल्याला काय दिली अमाऊंट. मग अमाऊंट म्हणजेच काय त्रास, याला काय म्हणतो आपण अमाऊंट. याचं सूत्र काय P ब्रॅकेटमध्ये 1 + R भागिले 100⁻n हे अमाऊंटचं सूत्र आहे. ओके, आता P म्हणजे प्रिन्सिपल किती गुंतवले, R रेट किती आहे आणि नंबर ऑफ इयर किती. आता इथे जर पाहिलं तर अमाऊंट किती होती, अमाऊंट होती 3P. ह्या मुद्दलाच्या तिप्पट. इथं मी 3P लिहिले. प्रिन्सिपल मुद्दल ती 1 अधिक R 6 महिन्यात तिप्पट होते. R तर काढायचा आहे म्हणजे R आपल्याला माहित नाही, R भागिले 100. ओके, किती महिन्यात 6 महिन्यात. पण नंबर ऑफ इयर म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर आपण काय लिहिणार आहे 12ला 2 ने भागणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात जर तुम्ही इथं पाहिलं तर 6 महिने. ओके, मग 6 महिने म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 6 महिने किती पैकी
कितीपैकी? 12 पैकी 6 महिने. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा जो पी आहे इकडे गुणिले इकडे येऊन काय भागिले होईल, म्हणजे इकडे कोण राहिला? 3 राहिला. ओके. दुसरी गोष्ट, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 1 अधिक r भागिले 100 आणि याचा जो घातांक आहे हा किती आला? 1/2. कोणत्याही संख्येचा घातांक जर 1/2 असेल तर त्याला वर्गमूळ म्हणतात. मग वर्गमूळाच्या याला जर मला बाहेर काढायचं असेल तर मला इथं काय करावं लागणार आहे? वर्ग करावा लागणार आहे. आणि जर मी वर्ग केला तर 3चा काय होणार आहे? 9 आणि इथं काय राहणार आहे? 1 अधिक r भागिले 100. मग याचा 1/2 कुठे गेला? वर्गमूळ निघून गेलं. आलं लक्षात? मग आता हा जो 1 आहे हा इकडे येऊन काय होईल? मायनस. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर 9 वजा 1 बरोबर तिकडे कोण राहिला? r भागिले 100. म्हणजे किती आले? 8 बरोबर r भागिले 100. 100 इकडे गुणिले आले म्हणजे किती आले? 800 बरोबर r. म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट जो किती सॉरी हा म्हणजे दर रेट ऑफ इंटरेस्ट तो किती असणार आहे? 800%. आलं लक्षात? सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट कळणं इथे इम्पॉर्टंट आहे. बस. म्हणजे 6 महिने. आपण इथं खरं तर काय लिहितो? 1 वर्ष. पण इथं 6 महिने दिल्यामुळं हाफ लिहिला आपण आणि हाफ म्हणजे वर्गमूळ असतं कोणत्याही संख्येचं. पहा इथं जेव्हा मी 5च्या डोक्यावर 1/2 लिहितो याचा अर्थ होतो 5चं वर्गमूळ. मला याला वर्गमुळाच्या बाहेर काढायचं नाही तर मला याचा वर्ग करावा लागतो. मग त्याचं उत्तर काय येतं? 5 येतं. आलं लक्षात? तर ही कन्सेप्ट आपण इथं काय केलेली आहे? वापरलेली आहे. ठीक आहे. आलो आपण त्याच्या पुढच्या प्रश्न. काय विचारला गेलाय पहा? 1200 रुपये मुद्दल 4 वर्षात सरळ व्याजाने 1440 रुपये रास होते. रास म्हणजे काय? मी तुम्हाला मगाशी सांगितलं. रास म्हणजे काय? रासला काय म्हटलं जातं? अमाऊंट म्हटलं जातं. आणि सरळ व्याज. मग त्यावेळेस सरळ व्याज काय? प्रिन्सिपल मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? मुद्दल मध्ये तुम्ही काय मिळवता? इंटरेस्ट मिळवता. जेव्हा मुद्दल मध्ये तुम्ही इंटरेस्ट मिळवता तेव्हा जी तयार होते ती काय होते? रास होते. ठीक आहे. मग आता रास किती आली? 1440. म्हणजे ही जी आहे ही काय? मुद्दल. मुद्दल किती आहे? मुद्दल आहे 1200. रास किती आहे? 1440. मग इंटरेस्ट किती आहे? माहित नाही. तो तर आपण काढू शकतो. हे 1200 इकडे येऊन मायनस झाले. आता जर 1440 मधून 1200 मायनस झाले म्हणजे 240 काय राहिला? इंटरेस्ट. म्हणजे व्याज किती घेतलं गेलंय? 240. ओके होते. जर व्याजदर 4% वाढवला तर रास किती होईल? आता इंटरेस्ट 240 आहे. इंटरेस्ट जर 240 आहे तर नक्की व्याजदरचा दर किती होता? कारण 4% वाढवल्यावरची आपल्याला अमाऊंट विचारते. मग आधीचा अमाऊंट किती? आधीचा दर किती होता? आणि तो काढण्यासाठी मग आपण काय वापरणार आहे? सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला. काय सिंपल इंटरेस्टचा? PNR भागिले किती? 100. मग आता सिंपल इंटरेस्ट किती आलेले आहे? 240. प्रिन्सिपल किती आहे? 1200 गुणिले n 1 वर्ष. ओके 4 वर्ष. सॉरी किती आहे? 4 वर्ष. ओके रेट माहित नाही. भागिले किती आहे? 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ओके इथं आता इथं काय होणार आहे? 240. हे 12 तिकडे गुणिले इकडे येऊन भागिले. 4 तिकडे गुणिले इकडे येऊन भागिले. तिकडे कोण राहिलं? r. ओके मग आता 12 2 24 20 आले. 4 1 4 4 5 20 म्हणजे 5 बरोबर r. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो किती आहे? 5 आहे. आता ते म्हणतात का 4% तो वाढवला. 4% जर वाढवला तर ऑलरेडी आधी तो 5% होता. 4 ने वाढवल्यामुळे आता तो किती झाला? 9. जर तो 9 झाला तर आता पुन्हा मला काय काढायचंय? सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला PNR. ओके ठीक आहे. भागिले किती आहे? 100. सिंपल इंटरेस्ट मला माहित नाही. प्रिन्सिपल मला माहिती आहे 1200 रुपये. ओके ठीक आहे. गुणिले n किती आहे? 4. रेट ऑफ इंटरेस्ट 9 भागिले किती आहे? 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ओके आता इथं किती आले? 12 9 अष्टोदर्श म्हणजे 108 गुणिले किती आहे? 4. ओके इथं किती आले? 432. आता 432 हे काय झालं? सिंपल इंटरेस्ट. आणि आपल्याला त्यांनी जर विचारलं तर रास किती होईल असा प्रश्न विचारलाय. रास म्हणजे काय? प्रिन्सिपल मध्ये इंटरेस्ट मिळावा. प्रिन्सिपल किती आहे? 1200. त्याच्यामध्ये इंटरेस्ट मिळावा. 1200 मध्ये ह्या 1200 मध्ये जर मी किती मिळवले? 440 जर मिळवले तर टोटल किती झाले? 440 नाही सॉरी 432. तर किती आले? 1632. पर्याय क्रमांक 2. लक्षात? म्हणजे मला एक अमाऊंट दिली होती 4 वर्षात एवढी जर रास होते तर मी त्याच्यावरनं सिंपल इंटरेस्ट काढून घेतला. ते सिंपल इंटरेस्टवरनं मी रेट काढला. रेट मध्ये वाढवलेला रेट ऍड करून मी नवीन इंटरेस्ट काढला आणि तो प्रिन्सिपल मध्ये मी काय केला? ऍड केला. लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा. आता त्याच्या आधीचा प्रश्न पहा. 2014चा प्रश्न काय? एका रकमेवर 8% दराने दशादशी दराने 24 महिन्यांकरता होणाऱ्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 880 रुपये आहे.
आता एक लक्षात ठेवा नेहमी, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याचं पहिल्या वर्षीचं जे व्याज असतं ना ते सेम असतं. चक्रवाढ व्याज म्हणजे आता तुम्ही जर एखाद्या बँकेकडे गेलात, कन्सेप्ट नीट समजून घ्या. तुम्ही एखाद्या बँकेकडे गेलात, बँकेकडनं तुम्ही 10,000 रुपये घेतले कर्जाने. तर बँकेने तुम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला सिंपल इंटरेस्टने देतोय 10% ने. आणि दुसरी बँक म्हणली नाही आम्ही तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टने देतोय 10% ने. तर पहिल्या वर्षी दोघांचा जो इंटरेस्ट होणार आहे तो सेम होणार आहे. फरक पडणार आहे दुसऱ्या वर्षीपासून. फरक कधीपासून पडणार आहे? दुसऱ्या वर्षीपासून. म्हणजे आता ते जे म्हणतायत का यातील फरक 180 आहे, हा कोणत्या वर्षातला आहे? दुसऱ्या वर्षाचा फरक आहे. मग याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायची. आता असं कधीही तुम्हाला विचारलं किंवा कधीही दिलं तरी फरक म्हणजे काय? डिफरन्स. फरक कोणातला आहे? चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज. तर यातला जो फरक आहे ना, याचं जे सूत्र आहे ते प्रिन्सिपल गुणिले R भागिले 100 रेस टू n हे त्याचं सूत्र आहे. आलं लक्षात? म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर ती रक्कम किती म्हणजे आपल्याला काय काढायचंय? प्रिन्सिपल काढायचं. फरक किती आहे? 180. प्रिन्सिपल माहित नाही. गुणिले रेट किती आहे? 8 भागिले किती? 100. इंडेक्स 24 महिने म्हणजे वर्ष किती? 2. आलं लक्षात? म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 180 बरोबर P इथं गुणिले 8 भागिले 100 गुणिले 8 भागिले 100 हे सूत्र आहे. हे सूत्र कशाचं आहे? फरक. कशातला फरक? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला फरकचं हे सूत्र आहे. ओके. मग आता इथं काय झालं? 180 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 8 भागिले 8 काय झालं? आणि तिकडे कोण राहिला? P. हे 2 भागिले होते गुणिले आले, हे 2 गुणिले होते भागिले आले. मग इथं काय होईल? 8 1 8 8 2 16 भाग नाही जाते. 8 2 16 2 उरले. ओके. 8 नी कंप्लीट भाग जात नाही. आपण काय करूया? 2 ने भाग देऊया. 2 चौक 8 इथं किती झाले? 90. परत इथं किती आले? 4. इथं किती आले? 45. 4 म्हणजे इथे किती आले? 25. इथे किती आले? 25. 25 गुणिले 25 किती आले? 625. 625 इथं किती राहिले? 45. बरोबर कोण आलं? P. म्हणजेच जर तुम्ही इथं पाहिलं तर 625 गुणिले 45 ह्या दोघांचा जो गुणाकार आहे ते ह्यापैकी एक उत्तर असणार. लक्षात आले? आता एवढा गुणाकार तर तुम्ही 100% करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला काय काढता येणार आहे? फरक काढता येणार आहे. सूत्र नीट लक्षात ठेवा. फरक चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज. आता हे समजा 4 वर्षात दिलं असतं तर इथं फक्त 4 लिहायचं होतं. 5 वर्ष दिलं असतं इथं 5 लिहायचं होतं. कारण पहिल्या वर्षी सेम असतं, दुसऱ्या वर्षीपासून जो फरक पडायला सुरुवात होते आणि तो फरक काढण्याचं सिंपल मध्ये हे सूत्र आहे. ओके. तर P गुणिले R भागिले 100 गुणिले n. ओके. तर या सूत्राच्या आधारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. आलोय आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. 2017चा प्रश्न आहे. अनिलने बँकेकडून 11 दराने ओके 11 दराने सरळ व्याजाने ओके कर्ज घेतले. नोटबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्याने बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या दिवशी 0.5 ने दुसऱ्या वर्षी 0.5 ने वाढवला. तिसऱ्या वर्षी 0.5 ने पुन्हा ओके दुसऱ्या वर्षी पुन्हा 0.5 ने केला म्हणजे वाढवला. 3 वर्ष अखेर 4,410 रुपये व्याज अदा केले म्हणजे व्याज ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. तर त्याने बँकेकडून किती कर्ज घेतले म्हणजे काय काढायचे तुम्हाला? प्रिन्सिपल काढायचे, अमाऊंट काढायची. ओके ठीक आहे. मग आता पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी. आता जर तुम्ही पाहिलं तर सिंपल एंट्रीचा फॉर्म्युला आहे हा. ओके. सिंपल एंट्रीचा फॉर्म्युला काय? PNR भागिले काय दिले? 100. आता जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या वर्षी रेट वेगळा आहे, दुसऱ्या वर्षी वेगळा आहे, तिसऱ्या वर्षी वेगळा आहे. ओके. चक्रवाढ व्याज नाही, हे सरळ व्याज आहे. म्हणजे थोडक्यात काय? आता हा फॉर्म्युला एकदा रेट किती असणार आहे? अमाऊंट किती आहे? प्रिन्सिपल काय असणार आहे? आपल्याला माहित नाही पण सेम आहे. ओके. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या वर्षी P आहे, दुसऱ्या वर्षी P आहे, तिसऱ्या वर्षी P आहे. नंबर ऑफ इयर 1 वर्ष 1 वर्ष 1 वर्ष कारण प्रत्येक वेळेसचा रेट वेगळा. R बदलत राहणार आहे. ओके. भागिले 100 आणि ह्या तिघांची ही बेरीज, तिघांच्या ही व्याजाची बेरीज ही 4,410 रुपये. मग पहिल्या वर्षीचं व्याज काय येणार आहे? पहिल्या वर्षीचं व्याज बरोबर का? सूत्र तेच आहे. P इंटू E1 इंटू R भागिले 100. R किती आहे? 11. R किती आहे? 11 भागिले किती? 100. हे झालं पहिल्या वर्षीचं व्याज. अधिक दुसऱ्या वर्षीचं व्याज काय? परत P गुणिले 1 गुणिले 11.5. ओके. दुसऱ्या वर्षी काय झालं? दुसऱ्या वर्षी 0.5 ने आणि तिसऱ्या वर्षी 0.5 ने परत वाढलं. ओके. भागिले किती आहे? 100.
अधिक तिसऱ्या वर्षीचं व्याज पी, अमाऊंट तीच आहे, वर्ष 1. आता व्याजाचा दर 12 झाला, कारण त्याच्यामध्ये 0.5 परत वाढवले, भागिले किती आहे 100. हे पहिल्या वर्षीचं व्याज, दुसऱ्या वर्षीचं, तिसऱ्या वर्षीचं. ओके. आणि ह्या तिघांची जी बेरीज दिली ती किती दिली, आता ती बेरीज वाटल्यास आपण पलीकडे लिहू. 3 वर्षाची बेरीज दिली 4,410 रुपये. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर सगळ्यांमधून कॉमन काय काय निघणार आहे पहा, P1 P1 P P1 P P1 P, म्हणजे P गुणिले 11 P गुणिले 11.5 P गुणिले 12 भागिले सगळ्यांचे 100. म्हणजे सगळ्यांचा बेस सेम आहे. म्हणजे मी इथं काय केलं, P भागिले 100 काय काढले, कॉमन काढले. ओके. मग आतमध्ये कोण राहिलं, इथं जर पाहिलं तर 11 अधिक 11.5 अधिक 12. ओके, बरोबर 4,410. मग आता काय होणार आहे, तुम्ही जर पाहिलं तर ह्या तिघांचा काय होणार आहे पहा, ह्या तिघांची काय होणार बेरीज, आणि ह्या तिघांची बेरीज तिकडे जाऊन काय जाणार भागिले, आणि 100 काय जाणार त्याला गुणिले जाणार. म्हणजे इथं तुम्हाला काय मिळणार आहे, प्रिन्सिपल मिळणार. आलं का लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. मी फक्त प्रश्न तुमच्या समोर ठेवलाय, बाकी ही कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. 11 आणि 12 13 आणि 23 23 आणि पुन्हा 11 24 24 आणि 34 34.5 34.5 हे काय जाणार, इथं जर पाहिलं तर हे भागिले म्हणून जाणार आणि 100 गुणिले म्हणून जाणार. म्हणजे इथं वाटल्यास मी त्याच्या पुढचं कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला किंवा ठेवतो. पी बरोबर काय असणार इथं 4,410 गुणिले 34.5 भागिले इथं किती येणार आहे 100, कारण हे सॉरी गडबड. ठीक आहे, काय होणार आहे गुणिले किती असणार आहे 100 आणि भागिले किती असणार आहे 34.5. मग आता हा जर पॉईंट काढून टाकायचा असेल मला तर 4,410 गुणिले 10 भागिले 345. काय केलं, एक शून्य कमी केला आणि पॉईंट घालवलं. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण इथपर्यंत पोहोचलोय. आता हे कॅल्क्युलेशन सिंपल मध्ये तुम्ही करू शकता, इथं 5 ने भाग द्या, नंतर एक्सेट्रा, आणि तुम्हाला यापैकी एक आलेलं उत्तर मिळणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. डन. ठीक आहे. आता त्यानंतर त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे आलो आपण. काय सांगितलंय, साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने 11 दराने पुन्हा तेच 60,000 रुपये. आता या प्रश्नामध्ये पहा, मागच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं काय विचारलंय, पी विचारलाय. ओके. आणि ह्या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पी तुम्हाला दिलाय, हे तर प्रिन्सिपल आहे. रेट ऑफ हा पण दिलाय, घेतले. नोटबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्याने बँकेचा व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी 0.5 ने व तिसऱ्या वर्षी 0.5 ने कमी केल्यास, इथं कमी केलाय हे नीट लक्षात ठेवा. ओके, तिथं जास्त होता. 3 वर्षाच्या शेवटी साहिलला बँकेकडून किती रक्कम जमा करावी लागेल. म्हणजे इथं काय सांगितलंय, इथं रास काढायची. बँकेत आता पहा, बँकेकडनं काय केलं त्यांनी, बँकेत गेला 60,000 रुपये घेतले, बँक म्हणली 11%. ओके, दुसऱ्या वर्षी त्यांनी भरले नाही, बँक म्हणली आता तुम्हाला 10.5%. ओके, 0.5 कमी केलं आणि परत किती 10%. अमाऊंट तीच आहे, प्रत्येक वेळेस 60,000 रुपये. ओके, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सेम प्रश्न पुन्हा एकदा तुम्हाला विचारला गेलेला आहे. काय, प्रिन्सिपल PNR. ओके, भागिले किती आहे 100. हा कोणाचा फॉर्म्युला आहे तुमचा, सिंपल एंट्रीचा फॉर्म्युला आहे. रास तुम्हाला काढायची. रास म्हणजे काय, प्रिन्सिपल मध्ये काय ऍड करायचं तुम्हाला, इंटरेस्ट ऍड करायचा. म्हणजे आता मी इथे जो प्रश्न सोडवणार आहे, इथे मला काय मिळणार आहे, सिंपल इंटरेस्ट मिळणार आहे. ओके, आधीच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मला सिंपल इंटरेस्ट या 3 वर्षाची बेरीज दिली होती. ही जर बेरीज मी प्रिन्सिपल मध्ये ऍड केली तर मला रास मिळणार आहे. ओके, म्हणजे आता इथं जर पाहिलं तर पी किती आहे 60,000. ओके, गुणिले एन पहिल्या वर्ष म्हणजे एकच आहे. ओके, आर किती आहे पहिल्या वर्षी 11 भागिले किती आहे 100 अधिक हे झालं पहिल्या वर्षीचं व्याज. आता पुन्हा 60,000. ओके, गुणिले काय 1 गुणिले 10.5 कमी केलंय ना, रेट कमी केलाय, अधिक पुन्हा 60,000 गुणिले 1 गुणिले 10 भागिले किती 100. ओके, ह्या तिघांची बेरीज. आता ही असणारी इंटरेस्ट म्हणजे 60,000. ओके, इथे भागिले किती असणार आहे 100, कॉमन काढले सगळ्यांमधून. ओके, 60 100 60 100 सगळ्यांमधून कॉमन काढले. आतमध्ये काय राहिलं 11 अधिक 10.5 अधिक 10 बरोबर झालं, सॉरी. ठीक आहे, म्हणजे आता इथे जर पाहिलं ह्या 2 लाख कॅन्सल झालं, 600 इथे काय बेरीज येईल ती, आणि या सगळ्यांचा इथे जी अमाऊंट येईल ते काय असणार आहे, सिंपल इंटरेस्ट असणार आहे. आणि ही सिंपल इंटरेस्ट जे मिळेल तुम्हाला या ठिकाणी, ते इंटरेस्ट तुम्हाला प्रिन्सिपल मध्ये म्हणजे काय करायचंय रास काढत असताना रास जी असणार आहे ती 60,000 मध्ये
60,000मध्ये काय होणार आहे, ऍड होणार आहे सिंपल इंटरेस्ट. तो कुठं भेटणार तुम्हाला, इथं भेटणार. हे कॅल्क्युलेशन आता तुम्ही करायचे. काय कॅल्क्युलेशन राहिलं, 600 ब्रॅकेटमध्ये 10 11 10 21 21 आणि 10 31.5. ओके, यांचा गुणाकार करा आणि हा गुणाकार जो काही तो पद्धतीत ऍड करा, तुम्हाला यापैकी एक अमाऊंट या ठिकाणी मिळालेली असेल. आता हे सोडवत असताना पहा, एखाद दुसरे कॅल्क्युलेशन, एखादा दुसरा आकडा माझ्याकडून चुकलेलाही जाऊ शकतो, पण पॅटर्न हा इकडे तिकडे कॅल्क्युलेशन करताना होईल, ते तुम्हाला चेक करायचं. मी फक्त तुम्हाला पॅटर्न सांगतोय का नक्की प्रश्न कशा पद्धतीने आले आणि त्याला ट्रॅक तुम्ही कशा पद्धतीने करायचंय. आले लक्षात? ठीक आहे. आकड्या चुकण्याबद्दल क्षमस्व. ठीक आहे, पहा आता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय. हा पहिला प्रश्न होता 2024चा, गेल्या वर्षी विचारलेला प्रश्न. काय प्रश्न विचारलाय पहा. ए ने 3,20,000 रुपये बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता गुंतविले. ओके, ठीक आहे. ए ने एवढे गुंतवले. 2,40,000 करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षाकरता गुंतवले. त्याचे त्याला 3,04,800 रुपये मिळाले. तर कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली व शेकडा किती टक्क्यांनी. म्हणजे आपल्याला आधी काढावं लागेल ना की दोघांना फायदा किती झाला, किती टक्के फायदा झाला आणि कोणाला झाला. ओके, ठीक. ए ने, नंतर बीचं जाऊया. ए ने काय केलं, ए साठी आपण प्रश्न सोडवतो. 3 लाख कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे त्याचे अमाऊंट कार्ड आपल्याला काय मिळणार आहे, अमाऊंटचा फॉर्म्युला काय, पी ब्रॅकेट 1 प्लस आर भागिले 100 n. ओके, प्रिन्सिपल किती आहे, 3,20,000 1 प्लस आर किती आहे 10 भागिले किती 100, किती वर्षाकरता 2, म्हणजे 3,20,000. इथं काय झालं, शून्याला शून्य गेला म्हणजे 1 10, म्हणजे इथे किती 10 1 10 आणि 11 11 भागिले 10 ब्रॅकेटचा वर्ग, म्हणजे इथे काय झालं 3,20,000 गुणिले 11 भागिले 10 गुणिले 11 भागिले 10. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले म्हणजे किती आले 3,200 गुणिले 11 गुणिले 11 121. ओके, म्हणजे हे 2 शून्य ठेवून घेतले, इथं 2 शून्य ठेवून घेतले. 32 1 32 2. ओके, हाच्याले 3 32 2 64 64 3 67. ओके, 6 आले. परत 32 1 32 38. ओके, 32 6 38 म्हणजे 3,87,200 रुपये. काय सांगितलं पहा, गुंतवलेत किती 320. ही काय झाली अमाऊंट. आता नक्की ही 3 वर्षाची अमाऊंट म्हणजे एक्स्ट्रा मिळाले किती, गुंतवले किती होते 320, मिळाले किती 3,87,200 रुपये. गुंतवले होते 3,20,000. ओके, म्हणजे हे 200 इथं 7 इथं 8 मधून 67. ओके, 67,200 रुपये. आता हे जे 67,200 रुपये आहे हे काय मिळाले, त्यांनी 3,20,000 गुंतवले आणि त्याला प्रॉफिट झाला 10% चक्रवाढ व्याजाने 67,200 रुपये. म्हणजे हा त्याचा प्रॉफिट आहे, निव्वळ नफा आहे. मग याची आपल्याला त्यांनी काय विचारले, शेकडा. जर मला याची टक्केवारी काढायची असेल तर ती मी कशी काढणार आहे, मला नफ्याची टक्केवारी काढायची, म्हणजे 67,200 भागिले 3,20,000 गुणिले 100. किती अमाऊंट गुंतवली त्यापैकी मला प्रॉफिट किती झाला आणि 100 ने गुणल्यामुळे हे शेकड्यात गेलं. नफ्याचे काय इथे पर्सेंटेज. ओके, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर 672 आणि खाली किती आहे 32. म्हणजे इथं तुम्हाला उत्तर मिळेल पहा, किती भाग जाईल 72 आणि 32 म्हणजे 4 ने भाग जातोय. खरं तर 32 ने पण जाईल. पाहूया आपण. 32 1 32 32 2 64 उरले 3 आणि 32 1 32 म्हणजे किती 21%. म्हणजे याला एला जो प्रॉफिट झाला तो किती झाला 21% प्रॉफिट झालेला आहे. मग आता बी ने काय केलं, 2,40,000 गुंतवले आणि 3,04,800 रुपये त्याला मिळाले. ओके, मग आता आपल्याला बी कडे जायचं. ओके, ठीक आहे. आता एचा प्रॉफिट किती आहे 21%, नीट लक्ष ठेवा. आता बी ने गुंतवले किती होते 2,40,000 आणि त्याला मिळाले किती 3,4, म्हणजे थोडक्यात प्रॉफिट किती झाला 3,04,000 3,04,800 रुपये हे त्याला मिळाले.
बरोबर आहे. आणि त्यांनी गुंतवले होते 2,40,000. ओके, म्हणजे इथं जर वजाबाकी केली 0,0,8,4 ओके 10 10तून इथं 2 म्हणजे इथं किती 64,000. ओके 64,800 रुपये हा काय झाला, याला प्रॉफिट झाला. कोणाला प्रॉफिट झाला? बीला प्रॉफिट झाला. मग आता बीचे शेकडा टक्के काढायचे. शेकडा नफा बीने गुंतवले किती 2,40,000. ओके, आणि बीला मिळाले किती 64,800. ओके, गुणिले किती 100. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर शेकडा नफा, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ओके, आता इथं 24 48 आहे म्हणजे भाग जाणारच आहे. ओके, किती भाग 12 देऊया आपण पहिल्यांदा. 12 1 12, 12 2 24, आणि इथं जर पाहिलं तर पहिल्यांदा 12 पंचे 60, 4 उरले, 12 चौक 48 म्हणजे इथं बे 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 दुने 4. ओके, एक उरला, बे सत्ती 14, 27%. म्हणजे बीला जो प्रॉफिट झाला तो किती टक्के झाला? 27% झाला. ओके, म्हणजे बीला प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे ए हा जो ऑप्शन आहे हा कट झाला. ओके, याला 21 आहे आणि याला 27 आहे, तर कितीने हा जास्त आहे? हा त्याच्या 6ने जास्त आहे. मी पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? म्हणजे थोडक्यात काय केलं, आधी आपण प्रत्येकाचा प्रॉफिट काढला, तो किती अमाऊंट गुंतवल्यानंतर किती मिळालं याच्यानुसार त्याची टक्केवारी काढली, त्यांच्या नफ्याची, त्याच्या प्रॉफिटची, आणि मग आपण ठरवलं का नक्की कोणाला जास्त मिळाले. आता हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला कधी सॉल्व्ह करायचे जेव्हा तुमच्याकडे थोडासा वेळ जास्त उरलेला असेल त्यावेळेस. ओके, थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त होतं, पण पाहायला गेलं तर प्रश्न अवघड नाहीये. तर अशा पद्धतीने तुम्हाला या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं सूत्र काय काय लक्षात ठेवायची. तर तुम्हाला सरळ व्याज चक्रवाढ पेपर 2 साठी अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय? PNR भागिले 100. त्यानंतर अमाऊंट. ओके, अमाऊंट हे कोण आहे? कंपाऊंड इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट इथं आपण काय लिहूया? कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय? अमाऊंट प्लस अमाऊंट प्लस काय म्हणतो आपण त्याला, सॉरी, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, हे आहे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला. आणि अमाऊंट म्हणजे काय? तर P(1 + R भागिले 100. आणि इथं जर तुम्हाला विचारलं अमाऊंट काय सिंपल इंटरेस्टची, तर इथं अमाऊंट म्हणजे काय? प्रिन्सिपलमध्ये तुम्ही काय मिळवणार आहे? इंटरेस्ट मिळवणार आहे, त्यावेळेस तुम्हाला काय मिळते? अमाऊंट मिळते. ओके, इथं अमाऊंटमधून प्रिन्सिपल मायनस केलं का तुम्हाला काय मिळतो? कंपाऊंड इंटरेस्ट मिळतो. अमाऊंट म्हणजेच काय असतं? रास. अमाऊंटलाच काय म्हटलं जातं? रास. तर या पद्धतीने हे सूत्र, ही फॉर्म्युले फक्त तुम्हाला काय करायचे? पाठ करायचे, लक्ष ठेवायचे. बाकी मला वाटतंय हा टॉपिक संपलेला आहे या ठिकाणी. सर्व आत्तापर्यंत आलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. न पाहता एकदा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, आणि जिथं काही डाऊट असेल तिथं पुन्हा लेक्चर पाहिलं तरी चालेल. बाकी एक्झामला फारच कमी दिवस राहिलेले आहेत. छान पद्धतीने रिपीट रिव्हिजन करा. ऑल द बेस्ट. चांगला मार्क पडा.